मित्रांनो, आता आम्ही निघतोय महाबळेश्वरवरून घरी जाण्यासाठी। आता वाजलेले आहेत सकाळचे 6 वाजलेले आहेत। 6 वाजता आम्ही निघतो इथून निघणार आम्ही पहिलं जाणार पुण्यामध्ये, पुण्यातून मग निघणार घरी आपल्या पालीला। तर निघतोय आम्ही, सगळी तयारी झालेली आहे। हे बघा महेश पण तयारी वगैरे करतोय। इथं आमचे रायडिंग गिअर्स वगैरे पडलेले, मी तर रेडी आहे ऑलरेडी, बघू शकता तुम्ही। मी एकदम प्रॉपर रेडी आहे। सकाळी जर लवकर उठलो, लवकर जायचं आहे, आज संडे त्यामुळे तिकडे काम पण आहे। आजची ट्रिप आपण कंटिन्यू करतोय महाबळेश्वरवरून वाई सातारा ह्या रूटनी करतोय आपण पुणे। मग आपण निघणार आहोत लोणावळा घाटातून मग आपलं पालीला। सो ही ट्रिप राहणार आहे। पहिला पुण्यामध्ये पण जाणार आहे माझ्या घरी, तर तिथून मग पुढे निघणार आहोत। तर सो चला निघूयात आपण। बाकीच्या गोष्टी आपण गाडीवरती करूयात। काय असेल तर मी सांगतो, काही दाखवण्यासाठी सारखं असेल तर नक्कीच दाखवेल, बाकीचं अदरवाईज स्किप करेल। सो चला भेटूयात आपण बाईकवरती। तर निघतोय आम्ही इथून महाबळेश्वरमधून टुवर्ड्स पुणे। तर चला आपण निघूयात आणि या हॉटेलला बाय बाय करूयात, गाडी वॉर्मअप करू पहिली आणि निघूयात। शकता मित्रांनो, भरपूर ट्रॅफिक लागली आहे। कशासाठी ट्रॅफिक लागले काय आयडिया नाही आहे, पण ट्रॅफिक भरपूर लागलेली आहे। याचाच बाईकचा हाच तर फायदा आहे, पटापट आपण एक बाजूने निघून तरी जातो जरी ट्रॅफिक लागली तरी। इथे काहीतरी ॲक्सिडेंट झालेला आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक लागले। शनिवार रविवार तर काय विचारूच नका। बघा ना कसलं हिल स्टेशन आहे या साईडला, कसे मस्त बंगले बनले, सगळे स्ट्रॉबेरी बागा वगैरे सगळं एकदम प्रॉपर आहे। आता आपण ऑलमोस्ट महाबळेश्वर तर सोडलं आहे, बरोबर आहे ना? हां गाडी चालवायला काय वाटत नाही इकडे, बस तो कन्फ्यूज झाला मॅपवरती तिकडचा पण रूट दाखवतोय। हा नाही तिथे एक दाखवत होता आता। हा काय व्हॅली वगैरे आहे आणि भरपूर हाईट वरती आहे ना महाबळेश्वर, म्हणून तर थंड हवा वगैरे इथे जास्ती प्रमाणात आणि टुरिस्ट वगैरे भरपूर प्रमाणात असतात। ग्रीन पॉइंट 1 किलोमीटर, ग्रीक पॉइंट, त्याला मे बी मग गुगलला तर पारसी पॉइंट दाखवत आहे नाव। समोरनं पण गाड्या भरपूर स्पीडला असतात आणि ते चढतात वरती ना, त्याच्यामुळे ते स्पीडला असतात। आणि आपण वरनं उतरतोय ना तर आपली गाडी एकदम फ्री असते, त्याच्यामुळेच गाडी दोघां साईडून स्लोच गेली पाहिजे। आपण हा आता घाट आपण उतरतोय, हा टुवर्ड्स वाई करून मग पुणे। तर आम्ही आता पुण्याच्या दिशेने निघतोय। 1 तास दाखवतोय आपल्याला पुणेचं घर, 1-1.5 तास दाखवतोय। 73 किलोमीटर पोहोचून जाऊ आपण। आता गाडीची पण 2000 किलोमीटर कंप्लीट झालेले। आता 1000 किलोमीटर चालली का आपली गाडी बाईकची सर्व्हिसिंग येणार, तेव्हा सर्व्हिसिंग करून घेऊ। पण ऑलरेडी आत्ताच बाईकच्या ब्रेक पॅडचा आवाज यायला लागला, तर बहुतेक मला ब्रेक पॅड चेंज करावा लागणार आहेत। बघूयात आता ब्रेक पॅडची काय कंडिशन आहे काय नाही, आवाज मारतोय ब्रेक मारल्यावर। ठीक आहे बघूयात आपण आता पुण्यामध्ये गेल्यावरती समजेल आपल्याला कसं काय नाही, प्रॉब्लेम काय आहे, काय इश्यू आहे ते बघूयात। 10 वाजून 11 मिनटं झालेले आहेत। आम्ही पोहोचलो पुण्यामध्ये, मुळशी रोडला पोहोचलेलो आहे आम्ही। आणि इथंच मुळशी रोडला गोगावला माझा भाऊ राहतो, तिकडे चाललो आहे आम्ही। तर आज आम्ही काही नाश्ता वगैरे केला नाही मध्ये, तर आता नाश्त्याची वगैरे सोय कुठे होते का ते बघूयात, कुठे मिळतोय का घेऊयात पार्सल आणि निघून घरी जाऊयात। मॉर्निंगला राईड करायची काय वेगळीच मजा असते। आपल्याला पेट्रोल पण टाकावं लागेल, पण मी घरी जाताना हायवेवरती टाकून देईन मी पेट्रोल, तोपर्यंत तरी जाईल। आता रेंज किती आहे आपल्याला? रेंज आहे आता 198ची रेंज आहे आपल्या बाईकची। सो आता काही सध्या टाकण्याची आवश्यकता नाही, पुढेच जाऊन टाकूयात। तर आम्ही इकडनं मॅगीचे पॅकेट घेतो आणि मग घरी जाऊन बनवायला लावतो घरी। आणि दादाच्या घरी जाण्यासाठी एवढा मोठा खतरनाक रस्ता आहे ना, फुल लद्दाखचा फील देतो। इथून आता गेट ओपन करावा लागेल। चला मित्रांनो, आता आम्ही निघालो
आमच्या पुण्याच्या घरून आता टुवर्स पाली. आता कुठे थांबायचं नाही आपल्याला, फक्त फिल अप करण्यासाठी मध्ये रस्त्यामध्ये कुठेतरी थांबावं लागेल. बाकी आता डायरेक्ट घरीच. बघूया थोडेफार घाटामध्ये लोणावळा खंडालामध्ये थोडंसं उभे राहून फोटो वगैरे शूट करू थोडे, म्हणजे एक 5-10 मिनटं. बाकी खूप वेळ झालेला आहे. आणि आमच्या घराच्या इकडचा रस्ता बघा तुम्ही कसा, भरपूर इकडे डेव्हलपमेंट चालू आहे पुण्यामध्ये. तर रस्ता पण एवढा काय खास नाही इथे वरती येण्यासाठी. इथं भरपूर कन्फ्युजन करून ठेवलेलं आहे चांदणी चौकाच्या रस्त्याचं. तर नवीन माणूस जर कोण आला ना तर त्याला काही समजणार पण नाही. गुगल मॅप तरी टाकला ना तरी तो कन्फ्यूज करूनच टाकणार. एवढा खतरनाक रोड करून ठेवलं आहे. असे वाकडे रस्ते करून टाकलेले आहेत. नो प्रॉब्लेम, आपल्याला तर सवय आहे आणि आपण इकडे नेहमी येत असतो त्याच्यामुळं आपल्याला माहिती आहे. सो आता आपण लागतोय मेन हायवे, मुंबई हायवे. सो आता थोडासा स्पीड आपण इन्क्रीज करू शकतो आपल्या बाईकचा. टू कम्फर्टेबल स्पीड, ओव्हर स्पीड नाही. लोकांनी बसेस उभे केल्या तिथे म्हणून ट्रॅफिक झालेली आहे. आणि बसेस पण बघा रस्त्यावरती, प्रॉपर रस्त्यावरती उभ्या केलेल्या आहेत. आजूबाजूला पण नाही आहे, प्रॉपर रस्त्यावरती एक लेन त्यांनी घेऊन ठेवलेली आहे. राईड घेतला तर तुम्ही चिंचवड पिंपरी इकडे जाऊ शकता. आणि इकडे मुंबईला, आपल्याला मुंबईला जायचं आहे लोणावळा. इथे पण एक सिग्नल बसलं आहे आणि इथे ट्रॅफिक थोडी जास्तीच वाढली जाते. लोक रॉंग साईडनी पण गाड्या टाकतात बघा. रॉंग साईडनी सगळे गाड्या रॉंग साईडने येत चालल्यात. काय लोक करणार सांगा आता. आणि आज संडे असल्यामुळे एवढी ट्रॅफिक आहे ना, एवढी ट्रॅफिक आहे काही विचारू नका. बघा राईट साईडला तर खूपच ट्रॅफिक आहे. राईट साईडला लोक रॉंग साईडनी गाड्या टाकतात. पाथर नाका, मी म्हणते तलेगाव नाका, पाथर नाका, पाथरकर नाका. हा, तर मला म्हणायचं आहे की हे लेफ्ट साईडला एक गणपतीची मूर्ती आहे बघा तुम्ही. तिथे एक दिवस जायचं आहे नक्की. काय विषय आहे तिथे, मी भरपूर वर्षापासून बघतोय तो, पण जाण्यासाठी तिथं टाईम नाही मिळाला आणि मी कधी गेलो नाही. तर एक दिवस नक्कीच जाणार आहे तिथे मी. आज तर आपल्याला भरपूर ट्रॅफिक मिळणार याची तर आपण, खाली रस्त्याची तर आपण अपेक्षा नाही करू शकत आहे. ॲटलिस्ट लोणावळ्यामध्ये तरी भरपूर ट्रॅफिक असणार आहे. आणि आहेच भरपूर ट्रॅफिक आहे. आणि इथे पोलीस असतात ना उभे कुमार रिसॉर्टजवळ, तर ते एक बरं आहे का पोलीस तरी ते ट्रॅफिक क्लिअर करतात. कारण की लोणावळा हिल स्टेशन पडल्यामुळे इकडं भरपूर लोक येतात फिरण्यासाठी वगैरे, भरपूर लोक येतात. तर ट्रॅफिक सॅटर्डे संडे तर इथं ट्रॅफिक बनणारच. आणि आपल्याकडे तर बाईक आहे, बाईक असल्यामुळे काही टेन्शन नाही. ती काय छोटीशी जागा मिळाली तरी निघून जाते. त्याच्यामुळे मी काय टॉप बॉक्स वगैरे काय लावलेलं नाही आहे पाठीमागं. बस एक महेशच्या खांद्यावरती एक बॅग आहे, बॅग घ्यायची आणि निघायचं. टॉप बॉक्स आहे तसं माझ्याकडं, पण मी लावलं नाही. म्हणजे इथे बाईक क्लीन वगैरे करण्यासाठी एकदम मस्त मजा आहे ना. आणि स्पोर्ट बाईक असेल तर काय विचारू नका. लोक भरपूर इथं स्टंट वगैरे करतात. आणि संडे राईडसाठी आपण लोणावळ्यालाच येतो. थोडासा टाइम स्पेंड करूया इथे. आणि दमलोय पण, बसून कंटाळा पण आलाय. बायकर्स खंडाळ्यामध्ये थांबून ज्यूस पितोय. आता निघूया तिथून, भरपूर लेट पण झालेला आहे. निघूयात आता घरी, डायरेक्ट आता घरी जाऊन थांबूया. पेट्रोल टाकायला लागेल. वाटलं जिथं ट्रॅफिक लागेल, कारण की इथून आहे ना डायव्हर्जन आहेत, त्याच्यामुळे इथं ट्रॅफिक लागते यार. काय बोलणार आता. जाम आहे, जाम, पूर्ण जाम लागलेला आहे. ये तो संडे है भाई, संडे. पूर्ण घाट पॅक आहे.
काय करणार, पर्याय नाही. मेन हायवे तिकडनं राहिला गाईज, आम्ही इकडनं चाललोय. एवढी ट्रॅफिक आहे घाटामध्ये. मगर ठीक है, बाइक है तो इसके लिए मुझे ट्रैफिक का क्या है, कुछ नहीं, इशू ही नहीं है. हो, लोक रॉंग साईडने पण गाडी टाकायला लागलेत हा इकडे. आता इथे पण पुढे पण भरपूर ट्रॅफिक असणार, कारण की इथे रस्त्याचं काम चालू आहे आणि रस्ते एकच सिंगल लेंथ आहे ओपन, त्याच्यामुळे इथे पण भरपूर ट्रॅफिक असणार. आता 63ची रेंज दाखवते. 31चा ॲव्हरेज मिळालेला आहे मला, 31 किलोमीटर पर लिटर. निघूयात आता, डायरेक्ट घरीच थांबूयात. आता नाही कुठे थांबायचं आहे. 5 वाजले, म्हणजे पुण्यातून निघालो तर 2 तास झाले मला इथेच. पालीपाट्यावरती पोचलो. 1000च्या पेट्रोलमध्ये 9.5 लिटर पेट्रोल आला आणि 365ची रेंज दाखवते. ते 31चा ॲव्हरेज मला मिळतोय सध्या तरी. एवढे 450 सीसीची बाईक आणि मग 31चा ॲव्हरेज ठीक आहे ना. अजून लागलंच तर पुढे पुढे कमी होऊ शकतो, पण 31 भरपूर होत आहे. मध्ये आता थोडासा फरक जाणवेल, कारण की ना माईकच्या माझ्या डेड कॅट पडली, तर आता आवाजामध्ये थोडासा विंड थोडासा जाणवेल तुम्हाला. थोडासा ॲडजस्ट करून घ्या. फायनली गाईज मी घरी पोहोचलेलो आहे. महेशला त्याच्या घरी सोडलेलं आहे आणि खूप लेट झाला आम्हाला येता येतं, तर मध्ये काही जास्त काही शूट केलेलं नाही, कारण की ऑलरेडी हा व्लॉग आपला खूप मोठा झालेला आहे. सो या ब्लॉगला आपण इथंच एंड करतो आणि नवीन ब्लॉग लवकरच आपल्या चॅनलवरती येतोय. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. सो थँक्यू, बाय. आणि हा ब्लॉग नक्की पहा, पूर्ण मस्त आहे ब्लॉग आणि मी भरपूर ट्राय केलेला आहे ब्लॉग चांगला बनवण्यासाठी. सो भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.